श्री स्वामी समर्थ. जन्मास आपल्यापासून आपण ज्यांच्यावर जीवापाड प्रेम करतो, ज्यांना आपले मानतो, दुर्दैवाने कधी कधीच ते पाठीत खंजीर खुपसतात. जेव्हा जवळचीच माणसे विश्वासघात करतात तेव्हा मन शून्य होते, विश्वासाचा ताबा सुटतो आणि जीवनात फक्त अंधार दिसू लागतो. पण लक्षात ठेवा, असा अंधार तेव्हाच तो फक्त एक धोका नसून निसर्गाने आणि स्वामींनी तुमच्यावर सत्याची जाणीव करून देण्यासाठी दिलेला एक इशारा असतो. जेव्हा मानवी नाती अपुरी पडतात आणि फसवतात, तेव्हा एकच असा आधार उरतो जे कधीही साथ सोडत नाही, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. जवळच्या व्यक्तीने केलेल्या विश्वासघातातून सावरण्यासाठी आणि मनाला धीर देण्यासाठी स्वामी महाराजांचे हे 21 अत्यंत मोलाचे आणि आध्यात्मिक संदेश. बाळा, ज्यांच्यावर तू आंधळेपणाने विश्वास ठेवलास त्याने तुझा घात केला म्हणून खचून जाऊ नकोस. हे घडणे गरजेचे होते, कारण मला तुझे डोळे उघडायचे होते. जेव्हा जगातले सगळे रस्ते बंद होतात आणि जवळची माणसे पाठीत वार करतात, तेव्हा समजून जा की आता तुझ्या हातात थेट मी माझ्या हातात घेतलेला आहे. तुझ्या डोळ्यातून वाहणारा प्रत्येक अश्रू मी पाहिला आहे. ज्याने तुझा विश्वासघात केला त्यांचा हिशोब मी योग्य वेळी करेन. तू फक्त शांत राहा. माणसावर अतिविश्वास ठेवणे ही तुझी चूक होती, पण त्या चुकीची शिक्षा स्वतःला देऊ नकोस. उठ, डोळे पुस आणि पुन्हा उभा राहा. ज्या माणसाला तू तुझे सर्वस्व मानले तो केवळ एक मुखवटा घालून आला होता. मी तो मुखवटा बाजूला केलाय. आता तरी सत्याचा स्वीकार कर. लोकांनी तुला फसवले असले तरी स्वामी तुला कधीच फसवणार नाही. जगाचा न्याय चुकीचा असू शकतो, पण माझा न्याय कधीच चुकत नाही. घात करणाऱ्यांचे भले कधीच होत नसते. तू तुझे मन शांत ठेव, कारण तुझ्या प्रामाणिकपणाचे फळ देण्यास मी समर्थ आहे. बाळा, ही तुझी हार नाही, तर तुझी फसवणूक करण्याची अधोगतीची सुरुवात आहे. तू फक्त कर्मावर विश्वास ठेव. ज्या नात्याने तुला दुःख आणि अश्रूशिवाय काही दिले नाही, ते नाते तुटलेलेच बरे. मी तुला यातून नवीन आणि सुंदर आयुष्य देणार आहे. डोळे उघड आणि पहा. ज्यांच्यासाठी तू सर्वस्व पणाला लावले होते त्यांनीच तुला वाऱ्यावर सोडले. आता तरी माणसांची पार करायला शिक. कोणाच्या जाण्याने तुझे आयुष्य थांबत नाही. तू एकटा आला होतास आणि माझी साथ तुझ्या सोबत कायम आहे. मग कसली भीती? तुझ्या भावनांशी खेळणाऱ्यांना वाटत असेल की मी ते जिंकले, पण त्यांना माहीत नाही की तुझ्या पाठीशी जगाचा मालक उभा आहे. दुःखाच्या या गडद अंधारात घाबरू नकोस. जुन्या कचऱ्याला आयुष्यातून बाहेर काढल्याशिवाय नवीन प्रकाशाचे आगमन होत नसते. ज्यांनी तुझ्या विश्वासाचा घात केला त्यांना शाप देऊ नकोस. त्यांना क्षमा कर आणि पुढे निघून जा, कारण त्याच न्याय तुझे माझे ब्रह्मांड करेल. तू ज्यांनी आपले मानलेस ते केवळ तुझ्या चांगुलपणाचा फायदा घेत होते. स्वामींनी आज तुला त्या मोहातून मुक्त केले आहे. बाळा, तू खूप सोसले आहेस. आता शांत हो. तुझ्या मनावर झालेले ही गाव भरून काढण्याची जबाबदारी माझी आहे. माणसाच्या चक्रव्यूहातून निघणे कठीण असते, पण जेव्हा तू मनाला शरण येतोस तेव्हा मी तुला प्रत्येक संकटातून सुखरूप बाहेर काढतो. विश्वासघात हा तुला कमजोर बनवण्यासाठी नाही, तर तुला अधिक कणखर आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी झाला आहे. आता भूतकाळात जगणे थांबव. जे झाले ते एका वाईट स्वप्नांसारखे विसरून जा आणि माझ्या नामस्मरणात तुझे मन लाव. लोकांनी तुझा वापर करून फेकून दिले असेल तरी माझ्या दरबारात तुझी चांगुलपणाची खूप मोठी किंमत आहे. अजूनही वेळ गेली नाही. डोळे उघड, जगाचे सत्य ओळख आणि न घाबरता पुढे चल, कारण भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.